तुम्हाला दाखवलं मी. आता बघा गावाला कशा वेगवेगळ्या गावाच्या पालख्या येतात ते दाखवते मी तुम्हाला. आणि बाकी कसं शिमगा चालला आहे गावाला, कसा शिमगा चालतो. पालख्या आल्या ना दारात की मग कोणी ओटी तर भरतोच आपण देवाची. बाकी असं कोणी खायला देतं काय असं सुद्धा असतं. आता हे आम्ही आलोय तर काय नुसतं गावाला येऊन काय एन्जॉय नसतो, थोडंसं काहीतरी काम पण असतं, थोडं नाही बरंच असतं. तर आता ते टाकीचं जरा बघतायत काय आहे. हां बदला ना. हाय, तुम्हाला दाखवलं मी प्रवास कसा झाला. सगळं मामाकडे गेलो, तिथे पालखी आली होती, ते सगळं तुम्ही बघितलं. नंतर आम्ही गावी आलो आमच्या, तिथे साफसफाई झाली होती, तेव्हा थोडं बाहेर थांबलो, सगळं तुम्हाला मी दाखवलं. आता पुढे पुढे माझा हा गावचा प्रवास, होळी कोकणातला शिमग्याचा प्रवास आणि सगळे माझे हे बघा तुम्ही. खरंच बघा, खूप बरं वाटतं. कोणाच्या कोकणात असे असेल पालखी वगैरे तर जा, नातेवाईक कोणी असतील त्यांच्याकडे जा, करा धमाल बघा सगळे आपले कोकणातले उत्सव. खूप छान वाटतं. शिमग्याला गणपतीला कोकण म्हणजे जत्रा असते, मजेची, आनंदाची आणि भक्तीची सुद्धा जत्रा असते. चला बघूया पुढचा प्रवास. तुम्हाला बोलले ना मी की नुसता मजा नसते, काम पण असतं. आता हे आपल्या घराच्या बाजूला सगळं झाडाचा पाला पाचोळा पडतो, कचरा बिचरा असतो, तो सगळा थोडा सकाळी ते जमवत आहेत आणि तो असा जाळून टाकायचा. हे पण खूप छान हो. कचरा असं थोडं आपण वेळेला टाकायचा आणि नंतर तो सगळा एकत्र जमवून जाळून टाकायचा, म्हणजे झालं, संपलं. तिकडची घाण अगदी संपून गेली. असं सकाळी चूल पेटवायची, पाणी तापत ठेवायचं. पाणी मी तुम्हाला मागे पण म्हणाले की चुलीवरचं पाणी किंवा आता मटण हे आपण कुकरला किती शिट्ट्या देतो आणि शिजवतो, पण चुलीवरती पटकन शिजतं. असं इकडे चुलीवरती पाणी तापत ठेवलं आहे. सकाळी उठलो आहे, आज थोडं लेटच झालं उठायला मस्त. आणि कचरा वगैरे ह्यांनी इकडे साफ केला. बघा कशी गुरं चालली आहेत. गावचं वातावरण बघा हो कसं छान. आणि गुरांच्या ना गळ्यामध्ये घंटा बांधल्यात आणि मग त्या टिंग 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 अगदी चालू असतं. असं सगळं छान वाटतं. मला तरी बघायला खूप आवडतं. कोण अगदी गावप्रेमी असेल ना तर त्यांना हे नक्कीच आवडेल बघायला. सकाळी सकाळ गुरा घेऊन चालले गुराखी. आणि हे आता जातील गुरं सगळी आणि बरोबर दुपारच्या टायमाला येणार आपल्या आपल्या जागेवर. मग तिथे पाणी ठेवलेलं असणार, त्यांना ते पिणार. आता ही आमची पालखी आहे. ही गावागावात गेली ना तिकडे, असं म्हणजे आता ती भक्तांच्या भेटीला गेली. मी तुम्हाला म्हटलं ना, तर ती गावागावात गेली आहे. तिथे पण शरण ठेवतं कोण, तर ती शरण काढतात. भांडिवली म्हणून गाव आहे, तिकडे हे शरण काढताना पालखीचं दृश्य आहे. शरण म्हणजे काय आहे की एखादं म्हणजे आपल्या मनात एखादं गोष्ट म्हणजे एखादी काय सांगू तुम्हाला की हे माझं पूर्ण होऊ दे किंवा होईल असं असतं. आणि मग ते शरण म्हणजे नारळ वगैरे असं ते असं कुठेतरी न सांगता लपवायचं आणि मग ते जमिनीमध्ये म्हणजे थोडंसं असं खड्डा करून पुरायचं आणि मग ती पालखीला ही माणसं घेऊन शोधणार. ती बरोबर पालखी शोधून काढते. शरण मिळालं की म्हणजे आपल्याला पण समाधान होतं, आपलं काम होईल आणि बऱ्यापैकी होतंच. आता हे आहे, हे शिमग्यात असं सोंग येतं तुम्हाला माहिती आहे ना, तसं आलेलं आहे. खूप मजा येते. आता ह्यानी आरती बिरती केली. आता ते आरती म्हणजे आपण आरती केल्यानंतर पण ते असं म्हणतात बघा तुम्ही. मी पण आता जरा 2-4 दिवस लवकर जायला लागली, 2-3 वर्ष, त्यामुळे मला हे सगळं बघता येतं आणि खूप आनंद होतो. आणि माझ्या मुलाला खूप आवडतं.
हाय, बघा संध्याकाळचे 7:30 झालेत. गावचं वातावरण बघा मस्त. आम्ही जरा लवकरच आलो 2-4 दिवस, त्यामुळे मस्त गावचं. आता हळूहळू एक एक येत आहेत. पण काय आहे, माझ्या घराजवळ ना इथे वरती घरं आहेत, तिथे पण आता उद्यापासून येतील. मग तिथे चहलपहल चालू होईल. हे माझं घर बघा रात्रीचं, म्हणजे 7:30 झाले, जास्त नाही. आणि मग हे आत्ता मी बाहेरून बोलत होते, अंगणातून. हे बघा, हे खाली अंगण आहे आमचं, पडवीमध्ये आहे मी. मस्त गावाला सगळं प्रशस्त असतं आणि इतकी थंडी, खूप छान थंडी. असं सगळं. हाय, नमस्कार. सगळं मी तुम्हाला गावाला निघाल्यापासून जास्त नाही दाखवता आलं, पण थोडं थोडं दाखवलं. आणि आता वेगवेगळ्या ते दाखवलं तुम्हाला, शिमग्याचे असे सोंग किंवा पालख्या येतात त्या सगळ्या. बघा, जितकं जमेल तेवढं आपला गावचा शिमगा मी तुम्हाला दाखवते. वरती एक घर दिसतंय का तुम्हाला? खूप अशी आमची लांब लांब घरं आहेत. आता हे इथे आहे ना, तर हे बघा, हे दिसते ना लाईट, हे तिथे घर आहे असं. नंतर आता इथे आहे, पण ती लोक असं आले नाहीत, आता येतील हे यायच्या आधी. नंतर हे इकडे बघा, हे बाजूलाही आहे असं, गाडी दिसते ना, हे इथे बाजूलाही आहे, पण ते सुद्धा अजून आले नाहीत. आल्यावरती अशी म्हणजे लांब लांब घरं आहेत. पण का बरेच घरं बंद आहेत गावची, फक्त असे सणावाराला येतात. बाकी आहे ते बरीच बिराडं तशी आमच्या गावाला असतात. आता ही आमची पालखी सगळ्या म्हणजे गावागावात जाते. जिथे जिथे आमच्या माहेरवाशणी दिलेल्या आहेत आमच्या गावातल्या मुली, त्याही पालखीसाठी जेवणं वगैरे अगदी त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांच्या सगळ्या सोयी करतात. ह्या मुली मुंबईवरून जाऊन असे म्हणजे आचारी वगैरे घेऊन जेवणं, कारण पालखीबरोबर माणसं पण खूप जातात ना. खूप छान उठाठेव करतात पालखीबरोबरच्या माणसांची, खरंच खूप छान. आता हे इकडे नांदवी म्हणून गाव आहे, तिथे हे सगळं आमचे देव गेलेलं आहे आणि त्याची सेवा चाललेली आहे. आता ही येते सावरीची पालखी, तिच्याबरोबर शंकासूर असतो बघा, हा आहे शंकासूर. बघा, बऱ्याच पालख्यांबरोबर शंकासूर असतो. मग ते पैसे मागणं किंवा नाही दिले तर, किंवा लहान मुलांना कसं, हा बघा हा मोबाईल बघतो, हा जेवत नाही, मग ते घाबरतात मुलं, असं सगळं चालतं. त्याचेही पाय वगैरे धुवायचे पालखीसारखे, असं सगळं गावात चालतं.
ओटीसोबत शंकासूर असतो. आपण ओटी भरली की आपलं नाव घेऊन ते मनसतात. म्हणजे ह्या सगळ्याच अर्थ की बाबा ह्या व्यक्तीने ओटी भरली आहे, यांना सुख समाधान दे वगैरे असं. आणि हा शंकासूर थोडं छोटा माझा होता ना नातू, मग त्याला बघून जरा आतमध्ये आला. असं सगळं गमतीचं आणि खूप भक्तीचं आणि खूप छान वातावरण असतं कोकणामध्ये. आता हे पाचळ म्हणून आमचं बाजूलाच गाव आहे, तिकडेची पालखी आली आहे. ती आमच्याकडे येऊन बसते, म्हणजे ओटी वगैरे भरायची. कारण पाचळ आणि आमचं घोसाळे गाव हे जवळजवळ, म्हणजे दोन्हीकडे घोसाळकर देव वगैरे एक होते. आता वेगळे वेगळे देव केले, आता सगळं वेगळं. तेही पालखी आहे बरोबर. आता ही पालखी आमच्याकडे फिरते ना घोसाळमध्ये, तर आमची पालखी म्हणजे घोसाळची पालखी ह्या गावात, हे पाचरळकर आहेत, पाचरळ गावात फिरते. आणि मग ह्या दोन्ही पालख्या एकत्र भेटतात, तेही दाखवते मी तुम्हाला. पण आता नाही, आपण पुढच्या भागात बघू, कारण आपली व्हिडिओ खूप मोठी होते. असं सगळं आहे बघा. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की तुमच्या गावाकडे अशा पालख्या येतात का, काय असतं तुमच्या गावामध्ये शिमग्यात, कसं करतात शिमगोत्सव साजरा ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.